शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं केंद्रीय खत विक्री प्रणाली अंतर्गत सध्या राज्यातील कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीनं खत विक्री सुरू केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। परिणामी खत बुकिंग करणे, खत मिळण्याची वाट पाहत बसणे यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होते। सध्या या दोन्ही जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली राबवली जाते। यामुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। मुळातच पावसाचा हंगाम सुरू होत असताना तालुक्यात ऊस उत्पादन आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात असताना ही प्रणाली लागू केल्यानं शेतकऱ्यांना खतं मिळणं अवघड झालं आहे। सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन बुकिंग सिस्टीममुळे एका वेळेला एकाच प्रकारचं खत बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे पिकासाठी आवश्यक सर्व प्रकारची खतं एका वेळी उपलब्ध होत नाहीत। तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सबमिट करणे सोयीचं नाही। लहरी हवामानामुळे पिकाच्या गरजेनुसार वेळेत खतं उपलब्ध होत नाहीत। परिणामी खत बुकिंग करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। यामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्याचं चित्र आहे। सध्या पावसाळा तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांना त्वरित खतं मिळणं गरजेचं आहे। पावसाळी डोस वेळेत मिळाला नाही तर शेतकऱ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळे या प्रणालीत सुधारणा करून किंवा ऑफलाईन पद्धतीनं खत पुरवठा करण्याची मागणी दानोळी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी शेतकरी विशाल बुधावले म्हणाले की ऑनलाईन खत विक्री प्रणाली शेतकऱ्यांसाठी नवीन आहे। पैसे घ्या आणि खत द्या या संस्कृतीत आम्हा शेतकऱ्यांचे आजपर्यंतचे खत नियोजन आहे। त्यामुळे ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी सोयीची नाही। यासाठी शासनानं योग्य पर्याय निवडावा आणि त्वरित खत पुरवठा करावा असं सांगितलं। मराठी न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।